2011 4 जून शनिवार, ठिकाण रामलीला मैदान। बाबा रामदेव सलवार घालून पळाले। 2026 18 जुलै शनिवार, ठिकाण जंतर मंतर मैदान। सोनम वांगचुक यांना सफेद चादर टाकून उचलले। दोन्ही उपोषण, दोन्ही ठिकाणी सरकारची कारवाई आणि दोन्ही वेळेस वार होता शनिवार। पण फरक एकच, एक जण पळाला, एक जण नडला। नडणारे वांगचुक बघून पळणारे रामदेव आठवले। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। बाबा रामदेव आणि सोनम वांगचुक हे दोघे आहेत तरी कोण? आधी दोघांची ओळख करून घेऊ। बाबा रामदेव योग गुरु, व्यापारी, भारत स्वाभिमानचे संस्थापक। 2011 ला देशभरात फॉलोइंग, टीव्हीवर योग, ब्रँड पतंजली। सोनम वांगचुक शिक्षण तज्ञ, अभियंता, पर्यावरण कार्यकर्ते, काहींच्या म्हणण्यानुसार 3 इडियट्सचा फुनसुक वांगडू, सेकमोल आणि आईस स्तूपचे जनक। बाबा रामदेव रामलीला मैदान, वार शनिवार 4 जून 2011। मुद्दा काय तर काळा पैसा परत आणा। रामलीला मैदानावर योग शिबिर, 40 डिग्री तापमान। नागालँडच्या मोकुकचुंग ते केरळच्या मलप्पुरम पर्यंत लोक आले होते। कुणी वजन कमी करायला, कुणी मधुमेह बरा करायला, तर कुणी देशासाठी आलेला। बाबा रामदेव व्यासपीठावरून ओरडले, पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवा, सिब्बल यांच्याशी बोलणार नाही। सरकारनं फसवणूक केली। रात्री 7 वाजता वाटाघाटी फिसकटल्या आणि रात्री 9 वाजता हेल्मेट, बुलेट प्रूफ जॅकेटवाले सीआरपीएफ, आरएएफ पोलीस मैदानावर। रात्री 1:30 ला ऑपरेशन सुरू, अश्रुधूर आणि लाठीचार्ज। आणि मग जे घडलं ते इतिहासात लिहिलं गेलं। बाबा रामदेव महिलांच्या घोळक्यात लपले, सलवार घातली, दुपट्टा ओढला। पोलीस आले, विचारलं मदत हवी का, पण बाबा लंगडत लंगडत पळाले आणि शेवटी पकडले गेले। काळा पैसा काही परत आला नाही, पण बाबा सलवार मध्ये नक्की आले। सोनम वांगचुक जंतर मंतर, वार शनिवार 18 जून 2026। मुद्दा काय तर नीट पेपर फुटी, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। जंतर मंतरवर 21 दिवस बेमुदत उपोषण। वजन 9.5 किलो घटलं। शरीरात निर्जलीकरण, पोटॅशियम कमी। डॉक्टर म्हणतात ICU, पण माणूस नडला, उपचार घेणार नाही, माझ्या संमतीशिवाय हात लावायचा नाही। मग काय, शनिवारी सकाळी 7:40 साध्या वेशात पोलीस आले। मंचाभोवती निमलष्करी दलाचा घेराव, सफेद चादरीचा पडदा उभा केला गेला आणि त्या चादरीतून वांगचुक यांना उचलून सफदरजंग रुग्णालयात टाकलं। हे सर्व करताना त्यामागचं कारण काय दिलं गेलं? आरोग्य। पण पत्नी गीतांजली अंगमोग गरजल्या, वैद्यकीय अहवालाची प्रत द्या, माझ्या संमतीशिवाय उपचार नको। इथं कोणी पळालं नाही, इथं माणसाला उचलून नेण्यात आलं। पण थांबा, गोष्ट इथंच संपत नाही। बाबा रामदेव यांचं नंतर काय झालं? पकडले गेल्यावर काही दिवसात सोडलं गेलं। योग शिबिर बंद, पण 6 महिन्यात परत टीव्हीवर। ब्रँड मोठा झाला, सत्ता बदलली, बाबा जवळचे झाले। म्हणजे उपोषण तोडलं, पण बाबा टिकले। सोनम वांगचुक यांचं काय झालं? जंतर मंतरवरून उचलून सफदरजंगच्या रुग्णालयात नेऊन टाकलं, पण उपचार नाकारले। कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांनी उपोषण पुढे नेलं। त्यांच्यावर शाई फेक झाली, म्हणजे माणूस उचलला, पण मुद्दा जिवंत राहिला। थोडक्यात एकाला सत्ता जवळ करायची होती, दुसऱ्याला व्यवस्था बदलायची होती। एक जण सलवार घालून पळाले, दुसरे चादर टाकूनही नडले। एकानं वेशांतर करून जीव वाचवला, दुसऱ्याला वेशांतर करून उचलून नेलं। एक उपोषण तोडून पळाला, दुसरा उपोषण तोडूनही नडला। थोडक्यात बाबा रामदेव पळाले कारण त्यांना सत्ता हवी होती, पण वांगचुक नडले कारण त्यांना व्यवस्था हवी होती। 2 शनिवार, 2 उपोषण, 2 वेगळ्या कहाण्या। पळणारे रामदेव, नडणारे वांगचुक। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी।